चला अविनाश, काय लागोपाठ चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे, काय चला बॅटर प्रतिक्रिया देऊ शकाल? मैदानाकडे. असं लागोपाठ असं काय नाही. टीम आज एफर्ट म्हणे खेळते म्हणून आम्ही जिंकतोय. चला, आणि बघा खऱ्या अर्थाने संघ अनुपस्थित असताना एक संघाच्या जाग्यावर हा संघ सहभागी झाला. अविनाश, अभिनंदन तुमचं, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. चला दिनेश बंधू यांच्याकडे आपण बोलूया आता. अभिनंदन अविनाशजी, तुमचं विशेष कौतुक. वेल प्लेड. चला बॅट्समन मैदानाकडे रवाना व्हा. बॉल बॉय ऑलरेडी क्रीजवर उभा आहे. त्याचवेळेला विनंती करेन की विचंबे संघाने जायचं नाही आहे, कारण एकच टीम आज क्वालिफाय करेल सुपर 6ला. 8च्या लॉट्समधून एक टीम आपण काढूया. तर लगेच सामना सुरू करा. ऑलरेडी आपण वेळ त्याचा वाचवा. एक षटक वाचलं आहे मागच्या सामन्यामध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. आरुष 11 श्रीपती बाबा कर्जत उमरोली वर्सेस एका बाजूला आपण पाहतोय सहारा शिवकर. या दोन संघादरम्यानची दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. उत्तमरित्या मात्र अविनाश आणि टीम सुरेख खेळ राहिला, त्यांचं अभिनंदन करूया. आणि तिसऱ्या फेरीमध्ये ते दाखल झालेत. चला सामना सुरू करा. पंच बॉल चॉईस झालेत, त्याच्यामुळे लगेचच सामना सुरू करूया. लेट्स प्ले. टाइम स्टार्ट नाऊ. पहिला बॉल. दिल्ली संघाचं नेतृत्व करत, दिल्ली संघाचं प्रतिनिधित्व करत मात्र जो ISPL मध्ये गाजला तो साहिल लोंगले. आपली साहिल लोंगले या संघामध्ये, त्याच्यामुळे उत्तम खेळ राहिला. गोलंदाज हर्षल लोंगलेचा पहिला बॉल. पहिल्या बॉलला मिळवांच्या दिशेनं ट्रॅव्हल केलं आहे, त्याच्यामुळे रन्स मात्र मिळेल ती एक या धावसंख्येनं प्रणय म्हात्रेनं आपल्या संघाची धावसंख्या सुरुवात केली आहे. प्रणय म्हात्रे आणि रोशन पाटील असे दोन सलामीची जोडी मात्र क्रीजकडे रवाना झाली आहे. पहिलं 4 षटकं आणि या 4 षटकामध्ये धावा आज तशा कमीच पाहायला मिळाल्यात या मैदानावरती. धावा रोखल्यात ही, परंतु काही सामन्यात धावांचा पाठलागी सहज झाला आहे, त्याच्यामुळे गुणवत्ता जो सिद्ध करेल ना तो प्रसिद्ध होईल. चला सामना सुरू करा लगेचच. रोशन पाटील पहिल्यांदा स्ट्राईकवर राहील, तर गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल लोंगले आपल्या षटकातील हा दुसरा बॉल ट्रॅव्हल करेल. फेकाफेकी जरूर होती आहे, त्यांना माहिती आहे की विकेट कमवायचे आहेत. डॉट बॉलची सांगता होते. एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर केला गोलंदाज हर्षल लोंगलेनं, आणि त्याच्यामुळे जिथे मात्र धाव कुठलीही नाही आहे. रोशन पाटील खेळतोय पहिला डॉट बॉल, आणि या पहिल्या डॉट बॉलनं संघाची धावसंख्या मात्र 2 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 1. सहारा शिवकर. बॉल हवेत. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता जरूर, फटका फसला. अगदी युवराजनं अतिशय उत्तमरित्या आणि लॉंग ऑफला मात्र या क्षेत्ररक्षकानं कमालीचा झेल टिपला, आणि फलंदाज क्रमांक 1 रोशन पाटील बॅक टू डगआउट. तिसऱ्या बॉलवर मात्र हर्षलनं एक चांगला बॉल ट्रॅव्हल केला, आणि साहिल लोंगलेनं मात्र एक सर्वोत्तम झेल टिपत तिथे फलंदाजाला बाद केलंय. अतिशय उत्तमरित्या हा सामना हाताळला जाईल यातील मात्र शंका नाही आहे. नवीन फलंदाज ओमकार ढवळे मात्र क्रीजकडे रवाना होताना पाहतोय. चला फलंदाज बाद झाल्यावर आपण वेळ नका लावू, ही विनंती आहे आपल्याला, कारण आपण वेळ वाचवतोय, त्याच्यामुळे तुमचं सहकार्यही अपेक्षित आहे.
जसा फलंदाज बाद होईल ना नवीन फलंदाजानं रेडी राहायचं आहे, याची नोंद घ्या. ओमकार ढवळे यंगस्टार, काय दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. आणि एका स्पर्धेमध्ये पालीच्या स्पर्धेमध्ये 5 बॉलमध्ये 5 षटका ठोकण्याचा आणि सामना जिंकवण्याचा भीम पराक्रम. जिंकवण्यापेक्षा 5 षटका ठोकले ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 90% प्रेक्षक घरी पोहोचले होते आणि त्यावेळेला अशा कामगिरी करत 9 जवान 9 तरुणांचा खेळ दाखवताना पण एका बाजू ताकदीची गोलंदाजी हर्षल लोंगले पुन्हा एकदा सज्ज, ज्यानं 3 बॉलमध्ये 1 विकेट कमावत 1च धाव दिली आहे. चांगला बॉल ट्रॅव्हल झाला, फेकी होतीये, रिस्क बनली असती, शतरक्षक चुकला. शतरक्षक चांगली फेकी केली पण गोलंदाज हर्षल लोंगले कलेक्ट नाही करू शकला. जर का कलेक्ट करू शकला असताना तर ओमकार ढवलेला परतावंच लागला असतं. एवढा क्लोज काउंटर होता. एक चांगली रन मिडॉनच्या दिशेनं चांगली फेकी झाली, कलेक्शन खराब हर्षलचं आणि त्याच्यामुळेच इथे मात्र 1 रन्सनं ओमकारनं आपली रन्स कंप्लीट केली. 4 बॉल 1 विकेट आणि 2 धावा. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहतोय, पुन्हा एकदा तसाच प्रकार तोच शतरक्षकाला बिजी ठेवलाय. तर मिडॉनला शतरक्षक आहे ना 30 यार्डाच्या आतमध्ये कांचन सर, तोच जास्त बिजी राहिला या पहिल्या षटकामध्ये, कारण जवळपास 3 बॉल त्याच्याकडे ट्रॅव्हल झालेत. परंतु कमालीची गोलंदाजी हाताळली आहे. पॉवर प्लेचं षटक हर्षल लोंगले टीममध्ये, साहिल लोंगले या टीममध्ये, पण हर्षल लोंगले पहिलं षटक हाताळतो ही सगळ्यात जमेची बाब राहिली आहे. शेवटचा बॉल ट्रॅव्हल करेल ओमकारसाठी. नीटचा फटका लगाव दिला नाही आहे. पुन्हाही थोडासा फंबलिंग पाहायला मिळते परंतु काही मोठा फरक पडत नाही आहे. टीम मिटिंगला वेळ नाही याची नोंद घ्या. षटक क्रमांक 1 मात्र संपला आहे आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना सहारा शिवकर जाऊन ठेपला आहे. तो 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. 1-4 अशी सावध सुरुवात पहिल्या षटकामध्ये सहारा शिवकर करतोय. तो म्हणजेच अरुष 11 श्रीपती बाबा कर्जत उमरोली. अतिशय उत्तम गोलंदाजी इथे राहिली आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं आहे की पहिल्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी. यानंतर अजून एक सामना होईल. एक संघ सुपर 6 मध्ये जाईल. चला वेळ थोडा घेता आहे असं वाटतंय, कारण एक षटकानंतर ब्रेक बरीच राहिले आपल्याला, याची नोंद घ्या. 20 मिनिटच तुमच्या वाटायला येणार आहेत. 3 षटकं पहिल्या 15 मिनिटांमध्ये टाकणं अनिवार्य राहील. त्याच्यामुळे वेळ तुम्ही घेऊ नका. साहिल लोंगले आणि ओमकार ढवळे स्ट्राईकवर. हा द्वंद्व नेमकं कसं राहील? टेप बॉलचा मास्टर माइंड खेळाडू आणि अखेरकार अनुभव, दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा प्रवास राहिला आहे त्या साहिल लोंगलेनं मात्र ओमकार ढवळेला केला बाद. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आणि लगेचच मात्र पहिल्याच बॉलवर साहिल लोंगलेनं एक मोठी विकेट, ज्याच्याकडून भल्या मोठ्या अपेक्षा ओमकार ढवळेकडून, तो मात्र स्वस्तामध्ये परतलाय. नवीन फलंदाज आम्ही पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करतो की आपण रेडी राहत चला, ही विनंती आहे. सूरज पाटील आता रात्रीच्या या काळ्याकुट्ट अंधारात आपल्या कर्तृत्वानं प्रकाश तो दाखवेल का? तो सूरज या रात्रीमध्ये सुद्धा चमकेल का? ती चमकण्याची गरज सहारा शिवकर संघाला आहे. कारण कमीत कमी 35 ते 40 धावा इथं फार चॅलेंजिंग बनत आहेत. त्याच्यामुळे त्या प्रकारच्या धावा जोडल्या जातील का? सूरज पाटीलनं जर लागोपाठ 2 षटकार ठोकले ना तर 500 रुपयाचे बक्षीस आनंद भोय यांच्याकडून देण्यात येईल. कुणीही मारू द्या, 500 रुपये कमवा. 2 षटकार कुणीही ठोका आणि लागोपाठ आनंदजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे बक्षीस.
आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र गोलंदाजी अनुभवाच्या आधारावरती अतिशय उत्तमरित्या हाताळली जाते. कारण विचार केला तर तो अनुभव राहिला आहे. ISPLचा प्रवास फार मोठा आहे मित्रांनो. ग्रामीण टेनिसमधून आपल्या छोट्याशा गावामधून ही मंडळी आज मोठमोठ्या दिग्गजांसोबत स्टार सुपरस्टारसोबत कामगिरी करतात. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. प्रयत्न केला, लेटकेटचा फटका फसला. तिथे मात्र गलीमध्ये एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज आणखीन एक बॅक टू डग आउट. दर्जेदार गोलंदाजी. साहिल लोंगलेची गोलंदाजीचा प्रश्नच नाही आहे. ज्यानं ISPLमध्ये टेप बॉल हाताळला आणि उत्तम आणि दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. आणि तोच मात्र साहिल लोंगले. कारण ज्या वेळेला मोठ्या स्टेजवर खेळला जातो ना, अजय भगत नवीन फलंदाज. शांत वातावरण, नीरव शांतता आणि सुंदर गारवा. अजय भगत ऑन स्ट्राईक. 3 बॉलवर आतापर्यंत साहिल लोंगलेनं 2 विकेट्स कमावत एकही धाव दिली नाही आहे. अजय भगतकडून भल्या मोठ्या अपेक्षा आहेत. कारण त्याची ही फलंदाजी फार बहारदार राहिली आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यानं एक चांगला फटका दाखवला होता आणि त्याच्यामुळेच सामना बनला होता. बॉल पडतो, थोडासा कट होतो आणि त्याच्यामुळेच बॅट आणि चेंडूमध्ये, बॅट आणि फळी आणि चेंडूमध्ये किंवा त्या बॉल आणि बॅटमध्ये कोणताही कॉन्टॅक्ट होत नाही. जिथे कॉन्टॅक्ट नाही तिथे उत्पत्ती शून्य आणि चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता, तो नंबर 0. और एक आणखीन एक सुंदर अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. जागचं हलू देत नाही आहे साहिल लोंगले. 5 बॉलमध्ये 2 विकेट, 3 डॉट बॉल, एकही रन्स नाही आहे 5 बॉलमध्ये. अजय भगतला ही जागच रोखून धरलं आहे. स्कोअर बोर्डवर धावा फक्त लागले ते 4. षटक क्रमांक 2, त्यामधील हा शेवटचा बॉल. हा बॉल लेफ्ट केला आहे. पंच मात्र वळतील. वाईट बॉल. वाटलं होतं की मेडन षटक येईल की काय, परंतु वाईट बॉलनं मात्र पृथ्थक्रम बदललं. बोर्डवर धावा लागल्या 5. या वाईडनं आता अजय भगत काही कमाल दाखवेल का? एक्स्ट्रा मिळालेला बॉलवर मात्र मोठा प्रहार करत संघाला 2 अंकामध्ये घेऊन जाईल काय? बोर्डवर धावा लागले ते आतापर्यंत 3 बाद 5 धावा. फिरवलाय, अक्षरशः फिरवला. कारण आजच्या अगोदरचे बॉल पाहिले आणि इथे फिरकी गिरकी अजय भगतला घ्यायला लागली. फिल्डिंग करणाऱ्या संघांना लक्षात घ्यायचे, फिल्डिंग लगेच लावायचे. कारण ऑलरेडी तुम्ही मग षटकासाठी खूप वेळ घेतला आहे. त्याच्यामुळे पहिले 2 षटकं संपली आणि 2 षटकांनी समाप्तीनंतर सहारा शिवकर 3 बाद निव्वळ 5 धावा. फिल्डिंग लावून घ्या. दोन षटकं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर साहिल लोंगलेचं कमालीचं हे षटक फक्त 1 धावाचं, त्याच्यामध्ये वाईट धाव आली. 2 विकेट्स त्यानं कमावले. आज विज्युअल पुन्हा एकदा आपल्याला शोभनीय अशी कामगिरी साहिल लोंगलेची. परंतु 2 षटकामध्ये काय घडलं त्याहीपेक्षा प्रणय मात्रेला आणि अजय भगतला उरलेल्या 2 षटकामध्ये धावा जोडाव्या लागतील. 5च धावा बोर्डवर लागल्यात. इथून चांगली धावांची गरज आहे. अकोट टप्प्याचा बॉल, फटका चांगला आहे की नाही? नाही, फटका फसलाय. या बॉलवर हमखास मोठा फटका येणं अपेक्षित होतं, परंतु हर्षल लोंगलेनं मात्र एक चांगला झेल टिपत तिथे काऊ फेजमध्ये फलंदाज प्रणय म्हात्रे या सलामीरालाही परतवलं. प्रत्येक फलंदाज येतो आणि फक्त हजेरी लावतो. क्रमांक 4चा फलंदाज बाद झालाय. बोर्डवर धावा फक्त 5 आहेत. त्याच्यामुळे इथून मात्र कमालीची गोलंदाजी.
क्रमांक 4 फलंदाज झाला बाद. गणेश घारे ज्यानं पहिल्याच बॉलवर एक चांगली विकेट, कारण प्रणय मात्रे इनफॉर्म खेळाडू आहे, त्याला मात्र परतवलं आहे. आपण पाहतोय शिवकर संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थानं आनंदजी ढेवळे सदैव आपल्या गावासोबत सदैव चांगलं कामगिरी करताना त्यांना पाहिलं आहे. युवा नेतृत्व, डॅशिंग कर्तृत्व आणि धमक असलेला एक समाजाचा काळजीवाहू असा माणूस. तू चल मैं आया, एका पाठोपाठ एक रॉकेलच्या लाईनप्रमाणे लाईन लागली आहे, दुसरा पोचला पण नाही तर मागचा सांगतो की चल मी आलोच, अशा प्रकारची काहीची फलंदाजी होते. आल्या पावली मयूर घरातला परतवलं आणि आणखीन एक फलंदाज लागोपाठच्या 2 बॉलवर गणेश घारेनं कमावले विकेट. क्रमांक 5. आता मात्र हिशोब बरोबर आहे, 5 धावा आणि 5 विकेट, प्रत्येकाला 1 धाव, असाच काहीसा गणित राहिला आहे. अजय भगतनं 3 बॉल डॉट खेळला आहे, 2 बॉलमध्ये 1च धाव, 3 बॉलमध्ये 2 धावा प्रणय म्हात्रेनं केल्या, 2 बॉलमध्ये रोशन पाटील शून्यावरती परतला, 3 बॉलमध्ये 2 धावा ओमकार ढवळेनं केल्या, 2 बॉलमध्ये एकही धाव न करता सूरज पाटील परतला. मयूर घरात आल्या पावली पहिल्याच बॉलला परतला आहे. ऑन अ हॅट्रिक, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर गणेश घारे. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली कमावली जाईल का? पहिला विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज बनेल की वासुदेव आंग्रे एक चांगला फलंदाज आहे, तो धावा जमवत विकेट हॅट्रिक रोखेल. चांगला बॉल कव्हरच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला, सिंगल रन्स कंप्लीट केले. फेकाफेकी होतीये जरूर, फेकी थोडीशी वाईड झाली आणि त्याच्यामुळे 2 रन्स कंप्लीट झाल्या. पहिल्या 2 धावा आल्यात आतापर्यंतच्या या पूर्वार्धामधल्या, सगळ्यात मोठ्या धावा 2. 7 धावा बोर्डवर लागलेत, परंतु मी म्हटलं होतं ना की कमीत कमी 35 एक धावा आहेत ना या ग्राउंडवर 4 षटकामध्ये चॅलेंज करतील, कारण त्या केलेत 5 षटकामध्ये, परंतु बॉल फक्त क्रीजवर घरंगला राहतात. गोठी नेम पाहिला इथे मात्र आणि डायरेक्ट हिट जरूर केली, परंतु दक्ष पंचाने सांगितलं की इट्स अ नॉट आऊट आणि अशा प्रकारे इथे मात्र 1 रन्स कंप्लीट होती आहे. अजय भगतच्या एक रन्स मात्र मिळते. 1 रन्सनं धापडकर धावा लागत आहेत, त्या 8 धावा षटक क्रमांक 3 सुरू आहे. आणखीन एक झेल शॉट फाईन लेगला, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. इथे मात्र चांगली विकेट, अजय भगत बॅक टू डगआउट आणि एक चांगला झेल भावेश लोंगलेनं टिपला. फलंदाज आणि धावा यांचं समीकरण काहीसं बनत चाललंय, कारण आतापर्यंत 6 फलंदाज बाद झाले आणि बोर्डवर धावा लागले त्या 8, ज्याच्यामध्ये एक वाईट बॉल होता. पुरती फलंदाजी कोलॅप्स झाली आहे. याचा अर्थ गोलंदाजीला साथ देणाऱ्या धावपट्टीवर आम्ही कशी गोलंदाजी करू शकतो. त्याच्या बॉल लागला असेल बघा बाळा, सांग तू, जर लागला असेल तर सांग, रिस्क घेऊ नकोस, कारण खेळ बराच बाकी आहे अजून आयुष्याचा. आकाश तुपे नवीन फलंदाज, धावांची नितांत गरज आहे आणि जणू काही धावांचा दुष्काळ, फार मोठा दुष्काळ पडला आहे असंच काहीसं झालं आहे. चांगली फलंदाजी करणारा, कारण बॅटिंग ऑर्डर पाहिली ना तर पहिले 7 फलंदाज स्टार आहेत. वासुदेव आंग्रेही बहारदार कामगिरी करतो, परंतु आकाश तुपेला आता इथून थोड्या का होईना लढण्याजोगे तरी धावा जमाव्या लागतील, कारण लढण्यासारख्या धावा आता उभ्या राहिल्या नाही आहेत आतापर्यंत. गणेश घारेची गोलंदाजी, 3 फलंदाजांना त्यांना बाद केलं, फक्त धावा दिल्या 3च. त्याच्यामुळे ज्या वेळेला सामना संपेल ना, जर का जिंकला ना, समजा उमरोली संघानं, तर कुणाला मॅन ऑफ द मॅच द्यायची, कोणाला द्यायची हा मोठा प्रश्न पडेल जर जिंकला तर. परंतु अजून काही घडलं नाही आहे. जर या षटकामध्ये 20 धावा आल्या, 20 धावा, आणि ती गरज आहे नितांत, कारण या मैदानात 30 धावा चॅलेंज निर्माण 100% करू शकतात. ज्या मैदानानं आज 40ही वाचवलेत 5 षटकामध्ये, त्याच्यामुळे 30 धावा जमल्या ना तर सामना कमालीचा रंगेल. परंतु 3 षटकांचा खेळ संपला, फक्त 8 धावा बोर्डवर लागत आहेत, म्हणजे इथून
कमीत कमी 15 ते 20 धावा जोडाव्या लागतील सहारा शिवकर संघाला. सामना अजून संपला नाही. मी जर त्याची भाकीतं जरूर केली, परंतु ही भाकीतं कशा प्रकारची राहतील. चला सामना सुरू करा, वेळ दवडायची नाही आहे. गोलंदाज भावेश भरत लोंगले. भावेश 2 आहेत, परंतु चांगली गोष्ट आहे भावेश भरत लोंगले येणाऱ्या काळामध्ये, कारण आपण बऱ्याच वेळेला पाहिलं की बरेचसे कॉमेंटेटर पूर्ण नाव घेतात आणि त्याच्यामुळे दिसायलाही बरं वाटतं थोडंसं. कमीत कमी आपलं कर्तृत्व वडिलांच्या नावाने लागलं जातं. गोलंदाज भावेश भरत लोंगले, स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच वासुदेव आंग्रे. मी जखमी आहे, परंतु माणूस जेवढा जखमी होतो ना, त्या जखमाच माणसाला लढण्याचं सामर्थ्य बहाल करतात. ते बहाल झालेलं सामर्थ्य कर्तृत्वामध्ये ज्या वेळेला वळतं ना, आणि त्याच वेळेला समाजाची किंमत कळते. ती कळली आणि कव्हरच्या मधून भरधाव वेगानं वासुदेव आंग्रेनं क्रिकेटचा क्लास आणि या स्पर्धेमधला पहिला मोठा फटका 4 धावांचा आला. या 4 धावाने 12 आल्या. सिंगल रन, दुसऱ्या रनचा प्रयत्न, फेकी होतीये, थोडीशी खराब फेकी, 2 रन्स कंप्लीट केले जाते. या षटकामध्ये थोड्या धावा जमत आहेत. आता या 2 धाव्यानं मात्र धापलकर धावा लागतील त्या तब्बल 14 धावा. 4 बॉल्समध्ये मोठे प्रहार. अगोदर 20 धावा तरी बनायला हव्या होत्या पहिल्या 3 षटकामध्ये, पण बनल्या नाही आहेत. परंतु ज्या बनतील ना त्या रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. कारण एका बाजूला विचार केला उमरोली संघाचा, कर्जत उमरोली, ज्याने मागचा सामना 2 षटकामध्ये जिंकला होता. फटका चांगला आहे, ज्या धावांची नितांत गरज आहे. लॉंग लेग, फाईन लेगच्या अगदीमधून मात्र वासुदेव आंग्रेचं बरसणं सुरू आहे. या शेवटच्या षटकामध्ये भावेश लोंगलेला मात्र चांगली फटकेबाजी दाखवत आपली सन्मानजनक धावसंख्या कशी उभारली जाईल यासाठी चांगले प्रयत्न करतोय तो वासुदेव आंग्रे. एकटा लढलाय, एकटा, कारण 4 धावा इथे आल्या आणि 4 धावेनं धापलकर धावा लागलेत 18 धावा ऑन बोर्ड. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके सन्मानजनक स्कोर उभारतील यातील मात्र शंका नाही आहे. चला सामना सुरू करा मित्रांनो. आपण वेळ वाचवतोय, तुम्हीही वाचवा, तुम्ही सहकार्य करा. 2 बॉलचा खेळ शिल्लक या षटकामध्ये भावेश भरत लोंगले महागडा ठरतोय. पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 8 धावा आणि इथे पहिल्या 3 बॉलमध्ये भावेश 10 धावा मोजतोय. कारण स्ट्राईकवर आलाय जखमी वाघ, तो म्हणजे वासुदेव आंग्रे. आणि वासुदेव आंग्रेचा क्रिकेटचा क्लास आपण कित्येक वेळा पाहिला आहे जरूर. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हरिभक्त पारायण शंकर महाराज आंग्रे यांचे सुपुत्र आणि अतिशय उत्तम कामगिरी ज्यांची क्रिकेटमध्ये राहिली आहे ते वासुदेव आंग्रे हे शंकरदादा म्हणजे शंकर महाराज आंग्रे यांचे सुपुत्र आहेत. त्यांचं विशेष कौतुक आणि दादा तुमचं विशेष कौतुक. आणि वासुदेव आंग्रेचा खेळ कित्येक वेळा उत्तम राहिला आहे. म्हणूनच 12th मॅन आहे ना, कधी पण ॲक्टिव्ह असायला लागतो आणि ते ॲक्टिव्ह आपण पाहिलं. खऱ्या अर्थानं शिवकर संघाचं तुमचं विशेष कौतुक. बोल का, परंतु तो नेमका कामापुरताच बोलावा आणि तो बोलला आहे. अभिनंदन तुझंही. चांगला खेळ इथे मात्र गोलंदाजीने केला. 20 धावा बोर्डवर लागले. त्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा आलेत. 2 बॉलमध्ये जर का एकाच दुसरा मोठा फटका आला ना तर हे चॅलेंज बनू शकतं, असं प्रामाणिक मत आहे. चॅलेंज बनू शकतो. काय फटकेबाजी जारी केली आहे. एकटा वासुदेव आंग्रे धावा बनवलेत. एकट्यानं जमवलेल्या धावाच शेवटी उत्तरामध्ये रोखायचेत. या 2 धाव्यानं मात्र 22वर धावा लागत आहेत. शेवटच्या बॉलवर जर भाया मोठा फटका आला ना तर 28 बनतील. आणि या मैदानावरती या धावपट्टीवरती या 28 धावा इतक्या सहज आणि सोपं नसणार आहे. परंतु मागच्या 30 धावांचा पाठलाग उमरोली संघानं 2 षटकामध्ये केला आहे. त्यांच्याकडे कॉन्फिडन्स आहे. परंतु आता डाव साकारणार नवा तो सहारा शिवकर. शेवटच्या बॉलवर धावा येतील. 1 दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल पण नाकारला जाईल. परंतु लढण्याजोगे कमीत कमी अतिशय कमी स्कोअरपेक्षाही मी म्हणेन की या षटकामध्ये धावा चांगल्या जोडल्या त्या वासुदेव आंग्रेनं आणि त्याच्यामुळे बोर्डवर धावा लागल्या. 23
24 बॉल 24 धावांची गरज. चला लगेच फिल्डिंगसाठी शिवकर संघ रेडी व्हा. मी तर म्हणेन ना कांचन पालकर सर, या धावा लढण्यासारख्याच आहेत. 24 बॉल 24 धावा या मैदानावरती एक चॅलेंज निर्माण करू शकतात. आता त्या धावा कशा निर्माण करतील, या धावा रोखल्या जातील की वाचवल्या जातील. चला कर्जत संघ आपण मैदानाचा ताबा सोडा ही विनंती आहे, कारण यानंतर अजूनही एक सामना आहे आणि शिवकर संघ आपण मैदानाकडे रवाना व्हा. 24 बॉल 24 धावांचं समीकरण. मागच्या सामन्याप्रमाणेच हा संघ म्हणजे कर्जत संघ खेळेल की कोण संघाला ज्याप्रमाणे पराभूत केलं त्याप्रमाणेच खेळेल, की नवा डाव साकारणारा सहारा शिवकर हा सगळ्यांना सहारा देत आपल्या प्रेक्षकांना आधार देत धावा रोखण्यासाठी मनाच्या अंतःकरणापासून प्रयत्न करतील. काय नेमकं काय घडेल. जर इच्छा असेल तर समालोचकांनी यावं आणि या सामन्याचा उत्तरार्ध रंगवावा. चला कोणत्याही समालोचकाची इच्छा नाही आहे, त्याच्यामुळे आपणच कंटिन्यू करूया. आपल्या मॅच आपणच करायच्या. 24 बॉल 24 धावा सामना बनेल असं मला वाटायला लागलं आहे. चला मॅच सुरू करा. मॅच सुरू करा लगेचच. 24 बॉल 24 धावा. प्रवीणजी गायकर सर आणि रोशनजी पाटील सर, जर आपण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपल्याला चांगलं सहकार्य सुरू आहे, तर आपण ही सहकार्य करा थोडासा. चला सामना सुरू करा. चोवीस बॉल 24 धावांचं समीकरण. कदाचित त्यांनी विचार केला असेल की सामना कमी धावांचा आहे. मयूर घरत जो मागच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता, 2 षटकं काय कमालीची हाताळली होती आणि तोच मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहे. 24 बॉल 24 वाचवायचे. 2 सलामीर शरद बुंधाटे आणि भावेश संदीप लोंगले नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. पहिलाच बॉल रिस्की रन, परंतु सेफ. पॉपिंग क्रीजमध्ये सेफ पोचला. संदीपकडे बॉल गेला, अगदी शॉर्ट कव्हरला उभा होता, तो उचलला, फेकला, तत्पूर्वी मात्र रन्स मिळते ती फक्त आणि फक्त एका धाव्यानं. प्रत्येक बॉलवर 1 धाव घेतली ना तरी सामना जिंकू शकतो, परंतु ही एक धाव कठीण बनवली जाईल का? कारण जर का तुम्ही डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं ना तर सामना बनू शकतो. प्रत्येक गोलंदाजानं जर चांगली गोलंदाजी केली, 4-5 धावामध्ये रोखलं किंवा 6 धावांपेक्षा कमी रोखलं तर गणितं बिघडू शकतात. परंतु विचार केला ना
तर मात्र कर्जत उमरोडी संघाला चांगलं अवघाती की सामना कसा संपवायचा. रिस्क बनली आहे, रिस्क बनली आहे. आवाज यायला लागलाय, आतून वातावरण तापायला लागलाय. भरता वेगानं जाणाऱ्या बॉलला फलंदाजाकडे उत्तरच नव्हता. एवढा सुंदर आणि सुरेख बॉल. वाईट बॉल. चला सामना सुरू करा. कशासाठी पाहायला लागलाय का बघायचं. लवकर घेत चला फक्त, कारण आपण एक एक मिनटं इथे वाचवतो, त्याच्यामुळे जे रिव्ह्यू आहेत ना ते लवकर येऊ द्या, कारण वाईटचा कॉलही थोडासा लेटच आला. वाईट बॉल. इट्स अ वाईट बॉल कॉल. मयूर घराच्या बॉलला ट्रॅव्हल केलाय. काऊ कॉर्नरच्या फेजमध्ये क्षेत्ररक्षक दूरपर्यंत धावलाय जरूर, परंतु उत्तम फटका मात्र अलॉंग दी कार्पेट गेला सीमारेषा बाहेर. हा मात्र आलाय खणखणीत चौकार. या अशा धावा सहारा शिवकर संघाला रोखाव्या लागतील, कारण एक जरी मोठा फटका आला ना तर सामन्यापासून खूप दूर जात राहील सहारा शिवकर. त्यासाठी फक्त त्यांच्याकडे एकच उपाय, विकेट्स आणि डॉट बॉल्स, याशिवाय गत्यंतर नाही आहे. परंतु फलंदाजानं मात्र उत्तमरित्या भावेश संदीप लोंगलेनं दाखवलाय चौकार. मागचा सामना त्यांनी सहज संपवला होता आणि तसाच काहीसा खेळ इथे सुरू केलाय. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र पाहतोय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे वाईडेश मिड विकेटला. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. एकाच रन्सवर समाधान मानतोय भावेश संदीप लोंगले, आणि त्या एका रन्सनं धापलकर धावा लागत आहेत त्या 7 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. बिनबाद 7 अशी सुरुवात 24 धावांचा पाठला करताना कर्जत उमरोडी संघ करतोय. क्या बात. अतिशय उत्तमरित्या स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला. सिंगल रन्स कंप्लीट केला. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाकारलाय. फेकी अतिशय खराब. फलंदाज बादच होऊ शकला असता. कदाचित फेकला होता कुणाकडे हा प्रश्नच पडलाय त्यांनाही, कारण जर का फेकी स्ट्रेट टू कीपर आले असती ना तर रनआउट फलंदाज होऊ शकला असता, पण तसंच झालं नाही आहे. जर तरमध्ये अटकलेलं क्रिकेट शिवकर संघाला मी म्हणेन की फायटिंग क्रिकेट खेळावे लागेल. ज्या वेळेला धावा तुमच्याकडे कमी असतात ना त्यावेळेला एक एक धाव वाचवण्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, पण ते प्रयत्न अपुरे राहिलेत. 1 रन्स कंप्लीट झाली. 8 धावा बोर्डवर लागत आहेत. मयूर घरात पुन्हा एकदा मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत आला. तत्पूर्वी मात्र प्रणय बॉल फेकण्याच्या अगोदर 1 रन्स कंप्लीट केली. षटक क्रमांक 1 इथे मात्र संपलं आणि पहिल्या षटक्यात संपल्यानंतर 9 धावा बोर्डवर लागत आहेत. चांगली धावसंख्या. 1 बॉल आहे का, सॉरी 1 बॉल शिल्लक आहे. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे सॉरी या षटकातील. अपिलामध्ये उत्साह फार आहे आणि उत्साहाबरोबर पंच इंटरेस्टेड आहेत आणि बोट जाईल आकाशाकडे. शेवटचा बॉल जर उरला होता. शेवटच्या बॉलवर मयूर घरातनं मात्र चांगला विकेट्स कमवला आणि सलामीर शरदला केला बाद. षटक क्रमांक 1 धापडकर धावा लागल्या त्या 9 आणि आता धावा उरतील त्या बघायचे आहेत आपल्याला.
18 बॉल आणि 15 धावांची गरज. 18 बॉल 15 धावा. फलंदाज क्रमांक 1 बाद झालाय. सामना हळूहळू बनेल की नाही बनेल, कारण सामना धावा फार कमी आहेत, परंतु या गुलाबी थंडीमध्ये धावा बऱ्याच वेळेला आपण वाचता नाही पाहिलेत. त्याच्यामुळे वाचवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, परंतु जर का एकाच दुसरा मोठा फटका या षटकामध्ये आला ना, तर हा सामना एकतर्फी सुटेल यातील मात्र शंका नाही आहे. ज्या प्रकारचा खेळ साहिल लोंगले आणि टीमचा राहिला आहे ना, तो कमालीचाच राहिला आहे. साहिल लोंगले नवीन फलंदाज मात्र क्रिकेट रवाना झाला आहे, परंतु स्ट्राईकवर मात्र भावेश संदीप लोंगले राहील. गोलंदाज पाहतोय आपण वासुदेव आंग्रे, ज्यानं धावा जोडलेत, ज्याच्यामुळेच ही लढण्याची ताकद मिळाली आहे. ती सहारा शिवकर संघाला तो वासुदेव आंग्रे षटक कसे हातलेल किंवा साहिल आणि भावेश या षटकामध्ये नेमकी काय रणनीती आखतील. 9 धावा बोर्डवर लागलीत, अजूनही 15 धावांची गरज आहे. 18 बॉल 15. चला, सामना स्लो झाला आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्पीडअप करा. यानंतर अजूनही एक सामना आहे, याची नोंद घ्या. तरी 2 सामने लवकर संपले. एक तर 2 षटकामध्ये संपला, एक षटक वाचला. फुल टॉस बॉल, तडाखा जारी आहे. अशाच फटक्यांची गरज. कॅमेरामन वाचलाय अक्षरशः, कानाजवळून बंदुकीची गोळी जावाना असा हा बॉल झपकन गेला आणि स्वप्नामध्ये आज रात्रभर राहील हा बॉल. आणि इथे मात्र GTC श्रेयश वारकुडे अचंबित झालाय. आज वार झाला असता वारकुडेवर, परंतु वाचलाय. पण उत्तम फटका, 6 धावांचा. वासुदेव आंग्रेवर ज्या धावा वासुदेव आंग्रेने जोडल्या, त्या धावा दिल्या की सामना संपला. त्याच्यामुळे धावा रोक्याव्या लागतील. 1 रन्स मात्र कंप्लीट केली आणि एका रन्सनं धापडकर धावा लागल्या, त्यात तब्बल 16 धावा. एक चांगला फटका पहिल्याच बॉलवर मात्र दाखवला तो भावेशनं. आता साहिल लोंगले ऑन स्ट्राईक. अतिशय उत्तमरित्या इथे मात्र टॅकल केलं जातं फलंदाजीच्या माध्यमातून. कर्जत उमरोळी संघ मी म्हणेन की कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळतोय. त्याला माहिती आहे रिस्क नाही आहे, आणि जिथे रिस्क तिथं टेन्शन. रिस्क घेतली का टेन्शन येणार. सहज साधा सरळ सुलभ सामना सुरू होता, परंतु साहिल लोंगलेला वाटलं की मी माझ्या पद्धतीत सामना संपवतो. ज्या वेळेला वाटतं की मी माझ्या पद्धतीत खेळेन, त्यावेळेला मात्र क्रिकेट अशीच कूच बदलते. MD गडगे सर, आमचे महागुरू, यांनाही आपण पाहतोय. त्यांच्या अनेक कविता आज आपण उत्तम त्यांच्या अमोघ वाणीतून ऐकल्या. आणि त्याचबरोबर आमचे सगळ्यांचे लाडके धौला किंग म्हणून जे ओळख राहिले, यावं ते आदरणीय प्रवीणजी गायकर सर, रोशन पाटील साहेबांचा भारदस्त आवाज आज संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण ऐकता. आणि या सगळ्यांच्या नादात मलाही जवळपास 1.5 मॅच करायला लावली, तेव्हा त्यांचंही विशेष कौतुक. चांगला खेळ त्यांचा रंगतदार बनला आहे. कदाचित मी असं माझ्या डोक्यात चाललं होतं की आम्ही तुम्हाला लवकर सोडू, शेवटची मॅच आम्ही करू, परंतु तुम्हालाच जायचं नाही आहे हे आम्हाला दिसलं आणि ते सांगितलं की शेवटची मॅच आम्ही रंगतदार करू. करा. इट्स माहिती ISPLचा 9वा जणू काही ठोकलाय की काय. याच धावांची गरज आहे सामना लवकर संपण्यासाठी. आणि या षटकारांना मात्र धापडकर धावा लागल्या, त्या तब्बल 22 जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. विचुंबे संघाचा संघनायक आपण या लगेचच. आणि जर सामना संपेल ना, सेकंडसाठी न जाता मी म्हणेन की टॉससाठी यावं. आणि अखेरकार या मोठ्या फटक्यानं कमाल दाखवली आणि इथे लागोपाठच्या 2 षटकानं रत्नदीप लोंगले आपल्या फलंदाजी दाखवतोय आणि आज याच संघानं बराच वेळ वाचवलाय. त्याच्यामुळे तुमचंही विशेष कौतुक. पण हार्ड लक सहारा शिवकर संघ. मी विनंती करेन मी उमरोली कर्जत संघाच्या संघनायकाला की प्लीज आपण टॉससाठी डायरेक्ट या. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. मी मगाशी म्हटलं होतं की नेमकी कुणाला मॅन ऑफ द मॅच द्यायची, परंतु 3 विकेट्स 3 धावा दिल्या ज्या गणेश घारेनं या सामन्याला कलाटणी दिली, तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर गणेश घारे.